आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरजेतील एका कार्यालयात झिरो कर्मचारी आणि वसुली एजंटचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. या कार्यालयाच्या नावावर अनेक चुकीचे काम अनेक वर्षे या झिरो कर्मचाऱ्यांनी केल्याचं अनेक लोक दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. या झिरो कर्मचाऱ्यांनी या ऑफिसच्या जीवावर मोठं साम्राज्य उभं केल्याचं दिसून येत आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ साहेब अनभिज्ञ आहेत की त्यांची मुकसंमतीने सुरू आहे का, याबाबत शहरात चर्चा सुरू आहे. झिरो कर्मचारी एवढ्या वर्ष मिरजेतील या ऑफिसमध्ये कसा काम करत आहे, या कर्मचाऱ्याला एवढ्या दिवस या ऑफिसमध्ये का ठेवले आहे आणि या ऑफिसमधील महत्त्वाची सूत्रे या झिरो कर्मचाऱ्याकडे कशासाठी सोपवली आहेत, हा चर्चेचा विषय झाला आहे. अनेक कारवाया या ऑफिसकडून केल्या जातात, मात्र एका झिरोच्या हातात सर्व कारभार असल्यामुळे कारवाईची माहिती माध्यमांच्यापर्यंत पोहोचवली जात नाही. या कारवाया म्हणजे रईस पिक्चर सारख्या आहेत काय? म्हणजे फक्त कारवाया सुरू आहे असं दाखवण्यासाठी कारवाई दाखवायची असे तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील झिरोचे अनेक कारनामे आहेत. लायसनधारकांच्या विरोधात आंदोलन करायला लावायचं, परत मिटवायला आपण स्वतः पुढे यायचं. कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात अर्ज करायला सामाजिक कार्यकर्त्यांचा उपयोग करायचा. आंदोलकांना सुद्धा उठवून बसवायचं, मिटवायला हेच बहाद्दर पुढे. अनेक वेळा आर्थिक तर जोडी केल्याच्या सुद्धा घटना घडल्या आहेत. वसुलीपासून ते सर्व काही झिरो करतो. झिरोने आपले स्वतःचे सुद्धा एक दुकान थाटले आहे. झिरो कर्मचारी आणि झिरो एजंट अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे, मात्र अनपेक्षितपणे ती झळ साहेबांना आणि त्या डिपार्टमेंटला सुद्धा बसत आहे. चहापेक्षा किटली गरम असा झिरोंचा कार्यालयाला मोठा फटका बसत आहे. राज्यात सर्वात जास्त उत्पादन मिळवून देतो असा दावा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. साहेब कोण पण येऊ देत आणि साहेब कितीही चांगला येऊ दे, झिरोशिवाय यांचे पान हलू शकत नाही. साहेबांनी जर कडक शिस्तीने वागायचा प्रयत्न केला तर लगेच साहेबांच्या विरोधात तक्रारी अर्ज तयार करणाऱ्या झिरो अर्जदारांची फौज झिरो कर्मचाऱ्यांकडे तैनात आहे. त्या विभागातील एखाद्या कर्मचाऱ्यांनी किंवा सहाय्यक अधिकाऱ्याने इमानदारीने काम करायचं ठरवलं की नेमकं त्यालाच त्रास द्यायचा. त्याचं प्रमोशन आलं की नेमकं त्याच्याविरुद्ध तक्रारी अर्जांचा भडीमार करायचा, त्याची चौकशी लावायची आणि त्याचे प्रमोशन थांबवायचं. अशा प्रकारे अनेकांच्यावर अनेक वर्ष अन्याय आत्तापर्यंत होत आला आहे. शिवाय साहेबांच्या कडक शिस्तीच्या नावाखाली साहेबाची बदनामी करायची, साहेबांच्याबद्दल जनसामान्यात प्रतिमा मलिन करायची, वेळ प्रसंगी आंदोलन करायला लावायचं आणि आंदोलक आपलंच ऐकतात असे सांगून मी मिटवामिटवी करतो असं सांगून परत साहेबांच्या मनात वेगळी जागा निर्माण करायची. म्हणजे साहेब कितीही चांगला असला तरीसुद्धा झिरोंचा आसरा घेतल्याशिवाय साहेबांना कामच करू द्यायचं नाही. शासकीय कार्यालयात झिरो कर्मचारी, एजंट आणि झिरो अर्जदार यामुळे सर्व शासकीय अधिकारी यामुळे कार्यालयात बदनाम होत आहेत. याचे कुठेतरी विचार मंथन होणे गरजेचे आहे.